लाडू ताडगोळे विकतात व तिथेच आपल्याला हव्या असलेल्या वस्तू विकत घेतात। छोट्याशा कमाईत केलेला छोटासा बाजार हाट। मांडव जांभुळाचा घरासमोर, सान थोर होती भाव विभोर। ओपिडाचा खांब अंगणी रोविला, नवरी आली नवऱ्याच्या घराला। पेरमानं दिला हात हाती, धानाचा वर्षाव तुझ्या माझ्या माथी। आशीर्वाद देती आई बाबा, चिडवती सवंगडी। हात हाती घालून चालवूया संसाराची बैलबंडी। लग्न जीवनातील एक महत्वाचा विधी। सकाळी सकाळी गावातील लोक बैलबंड्या घेऊन जंगलात जातात। जांभूळ किंवा खोरणीच्या फांद्या घेऊन बैलबंड्या वाजत गाजत लचम्माच्या मंदिरात आणल्या जातात। मग त्या फांद्यांनी मांडव बांधला जातो। त्यानंतर गावाच्या वेशीवर एलपू देवाची पूजा केली जाते। वेशीवर गुपिट नावाच्या फांदीला नैवेद्य अर्पण केला जातो। गुपिट फांदीला वाजत गाजत देवीच्या मंदिरासमोर आणलं जातं। त्याची पूजा करून मांडवात रोवला जातो। नवऱ्याच्या घरी नवरा व नवरीच्या हळदीचा समारंभ होतो। हळद लागल्यानंतर नवरा नवरीला वाजत गाजत मांडवात आणलं जातं। लग्नाचे सारे विधी गुपिटच्या खांबाभोवती केले जातात। नवरीचा मामा हे विधी पार पाडतो। बैलबंडीचे जोखड मांडवात ठेवलं जातं। त्यावर नवरा नवरीला बसवलं जातं। जणू संसार रूपी बैलबंडे हाकणारे दोन बैलच। कुलम पेरमा म्हणजेच लचम्माचा पुजारी लग्न लावतो। लग्नात नवरीला हिरवा चुडा भरतात। तसेच नवरा नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो। लग्नात पुरुष मोहाची दारू पिऊन नाचतात। स्त्रिया सुद्धा त्यांना सोबत करतात। आम्हा नाईक पोडांमध्ये आडनाव पाहूनच लग्न करतात। समान आडनावात लग्न केलं जात नाही। आत्याच्या किंवा मामाच्या मुला मुलींची लग्न संबंधास मान्यता आहे। लग्नासाठी वयाचं बंधन नाही। बालविवाह होत असत, पण आता ती प्रथा बंद पडली आहे। एक पतित्व किंवा एक पत्नीत्व याला फार मान दिला जातो। पण काही परिस्थितीत म्हणजेच जर पत्नी वंद्य असेल किंवा आजारी असेल तर बहुपत्नीत्वास मान्यता आहे। घटस्फोटास समाज मान्यता आहे। गांधर्व विवाह व पलायन विवाहास मान्यता आहे। पण अशा प्रकारचा विवाह केल्यानंतर पंचायती समोर दंड भरून मान्यता घ्यावी लागते। आंतरजातीय विवाहास मान्यता नाही, पण एखाद्याने केलाच तर त्यास पंचायती समोर दंड भरून मान्यता दिली जाते आणि समाजात सामावून घेतले जाते। लग्न मुलाच्या घरी लावले जाते, पण ज्यांचे लग्न लावण्याची ऐपत नसते ते लोक लक्ष्मी देवरा बोनालूच्या दिवशी लग्न करतात। लग्नाचे सारे विधी लचम्माच्या मंदिरात केले जातात। लग्न झाल्यावर पंचायत बसवली जाते। खरं तर आमच्या समाजात प्रत्येक कार्यक्रम पंचायतीच्या सल्ल्यानुसारच केला जातो। लग्न झाल्यावर पंचायतीला खाटना म्हणजेच देणगी दिली जाते। सर्व प्रकारच्या सामाजिक व धार्मिक भानगडी पंचायतीमध्येच मिटवल्या जातात। पंचायतीच्या प्रमुखास कुलम पद्मासी असे म्हणतात व त्याला मदत करणाऱ्याला माणे गारू म्हणतात। ही दोन्ही पदे वारसा हक्काने येतात। घरातील थोरल्या मुलाकडे हे पद येत असते। पंचायत आम्हा नाईक पोडांच्या जीवनातला एक महत्त्वाचा भाग आहे।
आम्हा नाईक पोळांचे मूल जन्मल्यानंतर त्याचं नामकरण करतात. बाई मागितलं माई फुलं बनालं आई बाई मागी आई 3 ते 5 वयस्कर स्त्रिया लोट्यात नाणे घालतात व तो लोटा हलवतात. समक का हो असे म्हणतात. त्यानंतर ते त्या पाळण्याच्या भोवती फिरतात व गाणे गातात. बाळाच्या व त्याच्या आईबाबांच्या समृद्धीचं हे गाणं असतं. आमच्या समाजातील मर्तिक विधी ही अगदी साधी प्रथा आहे. मृतकास पुरले जाते. ज्यांचं स्वतःचं शेत असतं ते शेतात पुरतात आणि ज्यांचं स्वतःचं शेत नसतं ते जंगलात पुरतात. 5व्या दिवशी छोटी तेरवी करतात. ऐपत असलेले लोक दहन सुद्धा करतात. काही लोक थडगे बांधतात आणि गुढीपाडव्याच्या दिवशी फुले वाहून थडग्याची पूजा केली जाते. इतर समाजाप्रमाणे आम्हाला दफन किंवा दहनभूमी उपलब्ध नाही. प्रगतीचं चाक मदतीच्या ओंगणाशिवाय फिरत नसतं. मदतीच्या ओंगणाने ही ताडाची गाडी बैलबंडी बनेल आणि पुढे बैलबंडीची मोटार. उन्हा तानात पावसा पाण्यात आम्ही राबतोय. ज्वारीच्या भाकरीत मोहाचं फूल चुरडून पोट भरतोय. धुळीत मळलेल्या पाय वाटेवर अनवाणी चालतोय. जीवनाच्या पाठीवर प्रयत्नांच्या पेन्सिलीने श्री गणेशा लिहितोय. वर्षानुवर्षांची तगमग तुमच्या समोर मांडतोय. होय, आम्ही नाईकपोड बोलतोय.